अनुलोम विलोम. उजव्या नाकपुडीला बंद करायचं. डावीतून श्वास घ्यायचा आहे. मग डावीला बंद करायचं आणि मग उजवीतून श्वास सोडायचं आहे आणि मग उजवीतूनच श्वास घ्यायचं आणि डावीतून सोडायचं उजवीला बंद करून. ह्याच्यात काय असतं, आपलं लॉंग ब्रीदिंग असतं. लॉंग ब्रीदिंग म्हणजे काय की आपल्याला जास्ती वेळ द्यायचा आहे पूरक करायला, जास्ती वेळ द्यायचा आहे रेचक करायला. त्यामुळे काय होतं, आपला जर ऑक्सिजनचा सप्लाय छान नसनाड्यांपर्यंत पोचतो, प्राणवायूचा सप्लाय ज्या आपल्या 72 कोटी 72 लाख 10,000 201 ज्या नाड्या आहे तिथपर्यंत शुद्ध रक्ताचं काय होतं, पुरवठा होतो. शुद्ध रक्त म्हणजे काय, ऑक्सिजनयुक्त. आपण कपालभाती याच्यात आपण अनुलोम विलोममध्ये ऑक्सिजनचा सप्लाय छान करतो आहे नसनाड्यापर्यंत, म्हणूनच त्याला म्हणतात नाडी शुद्धीकरण प्राणायाम. सर्वात उत्तम प्राणायाम आहे, कपालभातीच्याच इक्वली येतं ते महत्त्वाचं, की जास्तीत जास्त व्याधी ज्यांना ज्यांना कठीण आसनं जमत नाही, फक्त सूक्ष्म व्यायाम आणि अनुलोम विलोम प्राणायाम बाकीचे प्राणायाम केले तरी तुमचं आरोग्य पूर्ण 100 वर्षापर्यंत निरोगी राहतं. आपण 100 वर्षापर्यंत जगू, पण जगू काय तर आपण निरोगी जगायचं आहे. निरोगी जगायचं असेल तर आपल्याला योगाभ्यास करावंच लागेल. तर जगायचं असेल तर आपल्याला निरोगी जगायचं. जर जास्त वर्ष जगायचं असेल मग व्याधी घेऊन जगण्यापेक्षा निरोगी जगलं तर केव्हाही चांगलं. म्हणून योगाभ्यास करणे जरुरी आहे. अनुलोम विलोम चालू राहू द्या, असे भरपूर फायदे आहे याचे.